गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 11वीचा फर्स्ट जे युनिट आहे ज्याचं नाव होतं युनिट्स अँड मेजरमेंट्स तो आपण स्टार्ट केला होता. फर्स्ट लेक्चरला आपण त्याच्यातली काही बेसिक कन्सेप्ट बघितलं होतं की ज्याच्यात व्हॉट इज अ फिजिकल क्वांटिटीज आणि त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं फंडामेंटल क्वांटिटीज आणि बरं डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये. फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये 7+2 असं आपण कॉम्बिनेशन केलं होतं. 7 फंडामेंटल आणि +2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज ॲड करून टोटल 9 जणांचा आपण ग्रुप केला होता की ज्याला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणलं होतं. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्या कशावरच डिपेंडेंट नसतात, त्या इंडिपेंडेंट असतात. आणि त्याच्यानंतर ह्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असणाऱ्या क्वांटिटीजना आपण म्हणलं होतं डिराइव्ड क्वांटिटीज. मग या ज्या 9 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या सोडून जितक्या ज्या फिजिकल क्वांटिटीज राहतात त्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटीज म्हणलं होतं. मग त्याचे वेगवेगळे आपण एक्झाम्पल्ससुद्धा बघितले होते. व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क, पॉवर, परत वेगवेगळ्या टाईपच्या डेन्सिटीज, ह्या सगळ्या आपण डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये बघितलेल्या होत्या. डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये आपण युनिट्स डिफाईन करायच्या आधी तुम्हाला त्यांचे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स माहीत पाहिजेत. जर तुम्हाला इक्वेशन्स माहीत असेल तर त्यांचे SI युनिट्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवण्याची काही गरज लागत नाही आपल्याला. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणतेही अननोन इन द सेन्स तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याचं तुम्हाला SI युनिट काढायचं आहे ते तुम्हाला माहीत नाही, मग त्यासाठी फक्त नेसेसरी काय, तर त्यासाठी त्याचं इक्वेशन माहीत असणे फक्त महत्त्वाचं आहे. जर इक्वेशन माहीत असेल तर तुम्ही त्याचं SI युनिट काढू शकताय. तर आपण युनिट्सपर्यंत येऊन थांबलो होतो. तर आज आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर कन्व्हेन्शन्स युज्ड फॉर द SI युनिट्स. आपण जे SI युनिट्स म्हणतोय म्हणजे लेन जर बघितला तर आपण मीटरमध्ये मेजर करतोय. टेम्परेचर बघितला तर केल्विनमध्ये, सेल्सिअसमध्ये पण मेजर करतोय ऑब्व्हियसली. करंट बघितला, इलेक्ट्रिक करंट बघितला तर तो ॲम्पियरमध्ये मेजर करतोय. मग एखादं प्रॉपर रीडिंग किंवा ऑब्झर्वेशन लिहिण्यासाठी युनिटसाठी काहीतरी कन्व्हेन्शन आपण ॲडॉप्ट केले पाहिजे, काहीतरी कन्व्हेन्शन्स नियम घातले पाहिजेत. ते आज आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे SI युनिट्स किंवा जस्ट युनिट्स लिहिण्यासाठी कोणते कोणते कन्व्हेन्शन्स आहेत. कन्व्हेन्शन्स म्हणजे रूल्स कोणते आहेत, नियम काय आपण टाकलेले आहेत युनिट्स लिहिण्यासाठी, तर ते आज आपल्याला बघायचं. आणि हे नियम एकदम सिंपल आहेत, खूप सिंपल आहेत. मी त्या नियमांना ह्या 7 ते 8 कॅटेगरीजमध्ये मी डिवाइड केलेलं. म्हणजे हे 8 नियम मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले आहेत. म्हणजे 1-2 वर्ड्समध्ये ते मी कॉम्पॅक्ट केलेलं आहे. तुम्ही असं लिहिला तरी चालेल. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये. समजलं? म्हणजे जे आपल्याला कन्व्हेन्शन्स आहेत ते कन्व्हेन्शनचं एक्सप्लेनेशन तर आपल्याला बघायचंच आहेत, पण हे जे 8 तुम्हाला इथं सब पॉईंट्स दिसतात बघा, तर ते काय आहेत, तर ते कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स आहेत कशासाठी, SI युनिट्स प्रॉपर नोटेशनमध्ये लिहिण्यासाठी. तर आपण कन्व्हेन्शन्स 1 by 1 आता बघायला स्टार्ट करूया. तर फर्स्ट कन्व्हेन्शन काय बघा, सिम्बॉलिक फॉर्म मी जस्ट लिहिलेला आहे. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, तर याचा अर्थ फर्स्ट कन्व्हेन्शनचा अर्थ असा होतोय की कोणतंही तुमचं युनिट असू दे, SI सिस्टीममध्ये, CGS सिस्टीममध्ये किंवा तुमचं FPS काही पण असू दे, पण आता आपण कोणतं अडॉप्ट केलेलं आहे, तर आपण सगळं SI सिस्टीमसाठी आपण लिहिणार आहोत. कारण तुम्ही ह्या लेक्चरच्या स्टार्टिंगला किंवा या चॅप्टरच्या स्टार्टिंगला आपण काय म्हणलं होतं, वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत त्यातले आपण SI ही अडॉप्ट केलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता हे जे सगळं आपण बघणार आहोत ते SI सिस्टीमसाठी बघणार आहोत. म्हणजे इझी जाईल तुम्हाला, एका सिस्टीममध्ये स्टडी केलेला नेहमी योग्य असते. त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म हा आपण आता पहिला थोडंसं पॉईंट डिस्कस करूया. तर कोणतंही फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे नेहमी त्याच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट, SI युनिट असू दे किंवा CGS युनिट असू दे, काही असू दे, तर ते नेहमी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. मग सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, तर तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीचा एक चार्ट काढला होता बघा. इथं फिजिकल क्वांटिटीज होत्या, त्यानंतर त्यांचं युनिट आणि त्यांचं सिम्बॉलिक फॉर्म होता किंवा त्याला जस्ट आपण सिम्बॉल म्हणलं होतं. तर कोणती फिजिकल क्वांटिटी ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे काय, समजा एखादा रॉड घेतला आणि त्याची तुम्ही लांबी मोजलेली आहे, त्याची लेंथ मोजली आहे आणि ती 165 सेंटीमीटर काहीतरी आहे. 165 सेंटीमीटर. तुम्ही मीटर घेतला तरी पण चालते. आपण SI सिस्टीम अडॉप्ट केलेलं आहे म्हणून आपण मीटरमध्ये मेजर करूया. ओके, मीटरमध्ये आपण कॅल्क्युलेट करूया. तर त्याची लेंथ आहे 1.65 मीटर. 1.65 मीटर. मग त्याचं रीडिंग लिहिताना हे कसं लिहायचं आहे किंवा ती जी फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेला तुम्ही डिनोट करणार आहे तर ती कशी लिहायची आहे, तर 1.65 ही मॅग्निट्यूड झाली त्याची आणि ही मीटर हे त्याचं युनिट झालं. पण हे मीटर हे असं कधीच लिहायचं नाही, तर ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. मग मीटर जे असे आपण युनिट लिहितो हे ॲक्च्युली युनिट आहे आणि त्याचं सिम्बॉलिक फॉर्म कुठला आहे, तर त्याच्या मीटरचं सिम्बॉलिक फॉर्म आहे M, स्मॉल m आहे. त्यामुळे कोणतीही फिजिकल क्वांटिटी 1.65 मीटर METR असं पूर्ण न लिहिता
ह्या मीटरसाठी जो सिम्बॉल आपण ॲडॉप्ट केलेला आहे, जो आपण सगळ्यांनी मिळून कन्व्हेंट केलेला आहे, तर तो आपण यूज करायचा आहे. त्यामुळे ते लिहिताना नेहमी 1.65 एम फॉर मीटर, आणि ते प्रोनाऊन्स करताना ते म्हणताना सुद्धा असंच म्हणायचं 1.65 मीटर, एम म्हणायचं नाही, 1.65 एम म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं 1.65 मीटर किंवा 165 सेंटीमीटर काही असेल ते. हे एक लेन्थचं आपण एक एक्झाम्पल बघितलं. समजा आपण दुसरे एखादं एक्झाम्पल बघूया. समजा या रूममधलं आता रूम टेम्परेचर आपल्याला सांगायचं आहे, तर रूम टेम्परेचर आपण कसं सांगू शकतो, 1 डिग्रीमध्ये सांगू शकतो किंवा सेल्सिअसमध्ये सांगू शकतो. आपल्याला सेल्सिअसमध्ये डे टू डे लाईफमध्ये यूज करतोय. त्यामुळे समजा या रूमचं आता सध्याचं टेम्परेचर समजा 20 डिग्री सेल्सिअस आहे, तर ते आपण कसं लिहिणार आहे, तर 20 ही त्याची काय झाली, मॅग्निट्यूड झाली, आणि डिग्री सेल्सिअस आपल्याला लिहायचं आहे. पण ते असं पूर्ण युनिट म्हणजे पूर्ण असं युनिटच्या ह्याच्यात लिहायचं नाही, तर त्याच्यासाठी आपण जो सिम्बॉल अडॉप्ट केलेला आहे, डिग्री सेल्सिअससाठी आपला सिम्बॉल कुठला आहे, तर रेज टू 0 लिहितोय आणि त्यापुढे परत सी लिहितोय. तर डिग्री सेल्सिअस हे आपण लिहायचं नाही, तर तुम्ही असं डिग्री आणि परत सेल्सिअस असं लिहायचं नाही, असं लिहायचं नाही अजिबात. त्याच्यासाठी जो आपण सिम्बॉल अडॉप्ट केलेला आहे त्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुम्ही एखादं रिडिंग ऑब्झर्वेशन तुम्ही लिहायचं आहे. समजलं, म्हणजे हे आपण लेन्ससाठी बघितलं, हे टेम्परेचरसाठी बघितलं. अजून एक एखादं इलेक्ट्रिसिटीमधलं आपण बघूया. समजा एखाद्या तारूतून 3 अँपियर करंट जात आहे, 3 अँपियर करंट जात आहे, मग ते आपल्याला प्रॉपर नोटेशन्समध्ये लिहायचं आहे. हा करंट आपल्याला नोटेशनमध्ये लिहायचा, तर तुम्ही कसं लिहिणार, 3 ही त्याची मॅग्निट्यूड झाली. आणि जर तुम्हाला लिहायचं असेल तर हे अँपियर हे असं लिहायच्या ऐवजी अँपियरसाठी आपण सिम्बॉल डिफाईन केला होता, तर तो कसा असणार आहे बघा, कॅपिटल ए. ओके, त्यामुळं हे लिहायचं नाही, असं लिहायचं. म्हणजे काय, युनिट लिहायचं नाही तर त्याच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. हे असं लिहायचं नाही तर हे असं लिहायचं. म्हणजे त्याचं पूर्ण अक्षर पूर्ण वर्ड नाही लिहायचं, तर त्यासाठी जो सिम्बॉल अडॉप्ट केलेला आहे ते लिहायचं. परत सेम असंच हे या पद्धतीने लिहायचं नाही तर हे असं लिहायचं. म्हणजे ह्या 3 एक्झाम्पल्सवरून लेंथ, टेम्परेचर किंवा करंटवरून तुम्हाला एक समजलं असेल की नेहमी लिहिताना तुमचं एखादं ऑब्झर्वेशन हे नेहमी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे मॅग्निट्यूड आणि त्याचं जे युनिट असते ते नेहमी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. आणि ते म्हणताना सुद्धा कसं म्हणायचं, 1.65 मीटर एम म्हणायचं नाही, 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सी म्हणायचं नाही, तर 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे लिहिताना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणायचं, पण प्रोनाऊन्स म्हणताना कसं म्हणायचं, पूर्ण म्हणायचं. आणि 3 अँपियर, 3A म्हणायचं नाही तर 3 अँपियर, हे लक्षात ठेवा. म्हणजे लिहिताना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आणि म्हणताना कसं लिहायचं, फुल फॉर्ममध्ये त्याला म्हणायचं. म्हणजे 1.65 मीटर, 20 डिग्री सेल्सिअस, 3 अँपियर करंट, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा तुमचा जो पहिला कन्व्हेन्शन होतं काय, तर कोणतंही युनिट तुमचं कोणत्याही सिस्टीममध्ये असेल, CGS किंवा SI मध्ये, ते नेहमी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याच्या लिहिलं पाहिजे. हे आपलं फर्स्ट कन्व्हेन्शन आहे. समजलं, एकदम सिम्पल आहे. काय, तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर सेकंड बघा, कॅपिटल लेटर्स आपल्याला यूज करा. इथं मी जस्ट लिहिले कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्स बघा, इथं काही आता इथं लेनचं एक्झाम्पल बघितलं, परत इथं टेम्परेचरचं बघितलं आणि इथं परत करंटचं बघितलं. लेनच्या ह्याच्यात स्मॉल एम आहे बघा, बरोबर आहे. टेम्परेचर याच्यात कॅपिटल C आहे आणि अँपियर याच्यात कॅपिटल A आहे. मग तुम्हाला वाटेल की लहान म्हणजे स्मॉल लेटर्स कधी यूज करायचे आणि कॅपिटल लेटर्स कधी यूज करायचे, तर ह्याच्यासाठी हे सेकंड कन्व्हेन्शन आहे. काय आहे, तर एखाद्या युनिटला एखाद्या पर्सन म्हणजे एखाद्या सायंटिस्टचं जर नाव दिलं असेल तर त्याचं सिम्बॉल हे नेहमी कॅपिटल लेटर्सनी स्टार्ट करायचं. समजलं, म्हणजे एखाद्या युनिटला जर पर्सनचं नाव दिलं असेल त्यांच्या स्मरणार्थ, तर ते नेहमी कॅपिटल लेटर्सनी लिहायचं, हे फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे मीटर हे कोणत्या सायंटिस्टचं नाव नाही आहे, पण सेल्सिअस हे सायंटिस्टचं नाव आहे. जर तुम्ही टेम्परेचर जर तुम्ही SI सिस्टीममध्ये मेजर करणार असाल तर आपण केल्विनमध्ये मेजर करतोय. ओके, मग केल्विनमध्ये मेजर करताना काय करतोय, फक्त याच्यात 273 ॲड करतोय. 273 ॲड करतोय. म्हणजे समजा या रूमचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर ते किती केल्विन असणार आहे, ह्याच्यात फक्त 273 ॲड करा, तितकं केल्विन असणार आहे. 273 आणि 20 293 केल्विन. आणि के लिहिताना हे नेहमी कॅपिटल लिहायचं, 293 केल्विन. आणि आता बघा के इथं कॅपिटल लिहिलेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली सर लॉर्ड केल्विन हे सायंटिस्ट होते, त्यांच्या स्मरणार्थ टेम्परेचरचं SI युनिट कॅपिटल K, म्हणजे केल्विनसाठी ते कॅपिटल K लिहिलेलं आहे.
परत हे पण बघा एम्पियर लिहिताना इथं स्मॉल लिहिलेलं आहे, पण त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल ए, म्हणजेच काय आंद्रे मारे एम्पियर, हे सुद्धा एका सायंटिस्टचं नाव आहे, त्यांच्या स्मरणात कॅपिटल ए हे त्याचं सिम्बॉल दिलेलं आहे. त्यामुळे याच्यात बघा सेल्सिअस पर्सनचं नेम आहे, केल्विन पर्सनचं नेम आहे, ओके, एम्पियर पर्सनचं नेम आहे. म्हणजे सेकंड आपलं कन्व्हेन्शन काय सांगत असते, ज्या युनिट्सला एखाद्या पर्सनचं नाव दिलेलं आहे त्यांचे युनिट्स हे नेहमी कॅपिटल लेटर्सनी स्टार्ट केलं पाहिजे, कॅपिटल लेटर्सनी स्टार्ट केलं पाहिजे. हे 3 एक्झाम्पल झाले. अजून एक 2 एक्झाम्पल बघूया. फोर्स, फोर्सचा पण तुम्ही डे टू डे आता तुम्ही बऱ्यापैकी 7वी 8वी 9वी आणि 10वी ह्याच्यात तुम्ही फोर्स बल जे म्हणताय ते तुम्ही स्टडी करत आलेला आहात. बल किंवा फोर्सचं याचा युनिट काय म्हणतोय आपण, तर न्यूटन म्हणतोय. आपण बघितलं होतं न्यूटन, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याला आपण रॅपअप करून कॅपिटल एन म्हणलं होतं. त्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टवर जर 20 न्यूटन फोर्स असेल किंवा 30 न्यूटन फोर्स असेल तर तो आपण कसा लिहिणार आहोत, 30 न्यूटन हे असं लिहिणार आहोत काय, नाही. कारण का फर्स्ट रूल काय सांगतोय, कोणतंही युनिट त्याच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. मग आता याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं असणार आहे बघा, स्मॉल 30n पाहिजे होतं, पण न्यूटन हे एखाद्या पर्सनचं नाव आहे, बरोबर आहे. सर आयझॅक न्यूटन यांच्या स्मरणात फोर्सला जे युनिट आहे ते त्यांचं नाव त्याला दिलेलं आहे. त्यामुळं हे स्मॉल एन लिहायच्या ऐवजी आपण कॅपिटल एन लिहिणार आहोत. का, कारण हे पर्सनचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 30n लिहिता वाचताना असं म्हणायचं नाही 30n असं म्हणायचं नाही, तर 30 न्यूटन ऑफ फोर्स किंवा फोर्स ऑफ 30 न्यूटन असं म्हणलं तरी चालते. त्यामुळे लिहिताना तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणायचं आणि प्रोनाऊन्स करताना तुम्ही त्याच्या फुल फॉर्ममध्ये तुम्ही प्रोनाऊन्स करायचं. हे म्हणा किंवा एखाद्या पार्टिकलकडे समजा 100 जूल इतकी एनर्जी आहे, एखाद्या पार्टिकलकडे 100 जूल इतकी एनर्जी आहे, तर तुम्ही कसं लिहिणार, 100 जूल, 100 जूल असं लिहिणार आहे. असं लिहिणार आहात काय, तर नाही, असं लिहिणार नाहीत. कारण का जूल हे सुद्धा एका पर्सनचं नाव आहे. तर त्यामुळे हे पूर्ण अक्षरात न लिहिता त्याच्यासाठी आपल्याला सिम्बॉल लिहिला पाहिजे, आणि तो सिम्बॉल कसा असला पाहिजे, कॅपिटल असला पाहिजे. का, कारण हे जूल एका पर्सनचं नाव आहे म्हणून. समजलं. त्यामुळं हे लक्षात ठेवा. ते सेकंड आपलं कन्व्हेन्शन काय सांगते, ज्या ज्या युनिट्सना एखाद्या पर्सनचं नाव दिलेलं असते, एखाद्या पर्सनचं नाव दिलेलं असते, त्यांचे युनिट्स कसे लिहिले पाहिजेत, तर ते नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले पाहिजेत. हे आपलं सेकंड कन्व्हेन्शन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं नाही. तुम्हाला काही एकदम ठराविकच फिजिकल क्वांटिटी, म्हणजे फिजिक्समध्ये 10,000 15,000 एवढ्या फिजिकल क्वांटिटीज जरी असल्या तरी आपल्याला सगळ्या लक्षात नाही ठेवायच्या, एकदम कमी लक्षात ठेवायचे. म्हणजे खूप फिजिकल क्वांटिटीज, नंबर ऑफ तुम्ही म्हणशीला तेवढ्या तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज तयार करतात, प्रत्येकानं डिराईव्ह सुद्धा एक नवीन करता येतात, पण आपल्याला सगळ्यांचं लक्षात ठेवायचं नाही. अशी काही जण आहेत की त्यांना कशाचं पर्सनचं नाव दिलं आहे, म्हणजे ठराविकच आहे, तेवढ्या ठराविक लक्षात ठेवला तरी तुम्हाला सफिशियंट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एकदम बेसिक आहे. चार्ज म्हणा त्याला कूलम दिलेला आहे, फोर्स म्हणा त्याला न्यूटन दिलेला आहे, एनर्जी म्हणला तर त्याला जूल दिलेला आहे, करंट म्हणला तर त्याला एम्पियर दिलेला आहे. असे एकदम ठराविकच आहेत. टेम्परेचर म्हणला केल्विन दिलेलं आहे, सेल्सिअस. हे जर तुम्ही बघितलं एकदम ठराविक फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्यांना पर्सनची नावं दिली आहेत आणि त्यांची युनिट्स कसं लिहिले पाहिजेत, कॅपिटल लेटर्सने लिहिले पाहिजेत. हे आपलं सेकंड कन्व्हेन्शन आहे. थर्ड कन्व्हेन्शन काय आहे बघा, प्युरल फॉर्म. मी फक्त असं लिहिलेलं आहे, म्हणजे अनेक वचनाविषयी हा थर्ड आपलं कन्व्हेन्शन आहे. तर काय आहे बघा, आता हेच मी एक्झाम्पल्स थोडेसे लिहितो. समजा तुम्हाला असं वाटलं की 1.65 मीटर्स असं म्हणलं तर हे चालेल काय, कारण 1 मीटर म्हणजे एक वचनी झालं आणि 1.65 मीटर्स म्हणजे अनेक वचनी झालं. मग तुम्हाला वाटेल की 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे ते तुम्हाला मीटर्स असं लिहिणं योग्य वाटेल, अनेक वचने आहे म्हणून. पण ॲक्च्युली तसं लिहायचं नाही, ते कन्व्हेन्शन नाही आहे. आपण तर काय बघा, युनिट्सला प्युरल फॉर्म अनेक वचनी कधीच करायचं नाही. म्हणजे 1 न्यूटन फोर्स म्हणजे तुम्ही 1 न्यूटन लिहिणार, कारण का न्यूटन हे पर्सनचं नाव आहे, त्यामुळे 1 न्यूटन तुम्ही कॅपिटल लिहिलं, ओके. आणि समजा तुम्हाला 15 न्यूटन लिहायचं आहे तर तुम्ही हे असं लिहिणार. जर तुम्ही अनेक वचनाच्या फॉर्ममध्ये लिहिला तर न्यूटन्स असं लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे 1 न्यूटनचा फोर्स आणि 15 न्यूटन्स फोर्स, ओके. तर हे कधीच ॲपॉस्ट्रॉफी एस आपण जे म्हणतो अनेक वचनासाठी आपण जे इंग्रजीमध्ये जे आपण कन्व्हेन्शन लावतोय यूज करतोय तर ते इथं वापरायचं नाही. म्हणजे जे आपण युनिट्स लिहितोय त्याला कधीच अनेक वचनी करायचं नाही, ते स्वतःहूनच
अनेक वचने असते. त्यामुळे लक्षात ठेवा 1 न्यूटन आणि 50 न्यूटन. न्यूटन्स करायचं नाही, म्हणजे कोणतेही युनिट अनेक वचनी करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण का ते आपण कन्व्हेन्शन सगळ्यांनी अडॉप्ट केलेलं आहे असं तुम्ही समजा. एकदम सिंपल भाषेत काय, तर हे कन्व्हेन्शन आहेत, ही सगळी नियम आहेत, ही नियमात आपण एक बांधून ठेवलेलं आहे सगळ्यांना. असं असं तुम्ही लिहा, हे नियम आहेत. त्यामुळे 1 न्यूटन फोर्स 15 न्यूटन फोर्स. समजलं? 20 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस. 3 अँपियर करंट 100 अँपियर करंट. 100 अँपियर्स करंट असं म्हणायचं नाही, 3 अँपियर करंट 100 अँपियर करंट. म्हणजे जे तुमचं एक वचनीला असते तेच अनेक वचनीला सुद्धा असणार आहे. त्यामुळे थर्ड कन्व्हेन्शन काय बघा, प्युरल फॉर्म कधीच लिहायचं नाही किंवा ते अवॉइड करायचं. न्यूटन्स असं काही लिहायचं नाही. हे आपलं थर्ड कन्व्हेन्शन झालं. फोर्थ कन्व्हेन्शन बघा, फुल स्टॉप. फुल स्टॉप असं मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, कोणतंही युनिट लिहिल्यानंतर ना त्याच्या एंडला फुल स्टॉप म्हणजे डॉट कधीच लावायचं नाही. म्हणजे समजा 1 न्यूटन ऑफ फोर्स आहे, तर जर तुम्हाला असं वाटलं तर 1 न्यूटन ऑफ फोर्स आहे आणि तो मला प्रॉपर नोटेशनमध्ये डिफाईन करायचा आहे, तर तो 1 न्यूटन नंतर ना कधीच डॉट की जेव्हा त्याला आपण फुल स्टॉप म्हणतोय तर तो कधीच लिहायचा नाही. कधी लिहायचा, जर एखाद्या वाक्याचं एंड जर तिथं होत असेल तर त्या वाक्याच्या एंडसाठी तुम्ही फुल स्टॉप लिहायचा. समजलं? त्या वाक्यात जिथं सपतंय त्याच्यासाठी फुल स्टॉप लिहायचा, पण युनिटसाठी स्पेशली फुल स्टॉप लिहायचा नाही, तो नेहमी अवॉइड करायचा. म्हणजे 1.65 मीटर लिहायचा आहे तर ते तुम्ही असं लिहिणार नाही, पण ते असं लिहिणार, कारण का हे त्याचं सिम्बॉल आहे. मग मीटर नंतरनं डॉट कधीच लावायचं नाही, ते अवॉइड करायचं, कन्व्हेन्शन आहे. त्यामुळे थर्ड कन्व्हेन्शन जे फोर्थ होतं फुल स्टॉपचं, तर ते काय सांगते सिम्पली, तर एखाद्या फिजिकल क्वांटिटी ज्या वेळेला युनिट लिहित आहे त्या युनिटच्या एंडला कधीच फुल स्टॉप लिहायचा नाही, तो नेहमी अवॉइड करायचा. जस्ट 1 न्यूटन लिहायचं. जर एखाद्या वाक्याचं अंत एंड जर ह्या युनिटनी होत असेल तर त्या वाक्यासाठी फुल स्टॉप लावा. ओके, पण त्या युनिटसाठी नका लावू. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही 7वी 8वीला तुम्ही शिकला असेल ऑब्विसली, तर बघा एक याचं एक्झाम्पल बघा. म्हणजे फुल स्टॉपचं मी जे आता म्हणलो वाक्याच्या एंडला लावणं, याचा अर्थ काय, समजा एखादं ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास आहे 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम मास आहे, 10 kg मास आहे, आणि त्याचं मला वेट काढायचं आहे आणि ते मला लिहायचं आहे. वेट, आणि ते मग कसं लिहिणार, मग वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज, आता हे जर मास असेल तर ह्याला फक्त आपण काय करतोय 9.8 न मल्टिप्लाय करतोय, म्हणजे आपल्याला वेट भेटते. तुम्हाला ऑब्व्हियसली ते माहिती आहे, कारण m × g म्हणजे वेट असते. वेट म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती 9.8 आहे. त्यामुळे 9.8 गुणिले 10 म्हणजे किती असणार आहे बघा, 98 न्यूटन. कारण वेट म्हणजे सुद्धा फोर्स असणार आहे, त्यामुळे 98 न्यूटन इतकं तुमचा वेट येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ते जर शब्दामध्ये लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिलं, वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टचं वेट इज 98 न्यूटन. 98 न्यूटन आणि मग डॉट लावा. पण हा डॉट कशासाठी आहे बाळांनो, तर हा डॉट कशासाठी आहे, ह्या वाक्याचा एंड आहे म्हणून आहे तिथं डॉट. समजलं? हे या युनिटसाठी नाही आहे. समजलं? हे डॉट आहे हे वाक्यासाठी आहे, त्या युनिटसाठी नाही, हे लक्षात ठेवा. हे फक्त लक्षात ठेवा, काय वाक्याच्या अंतला तुम्ही फुल स्टॉप देऊ शकताय, ते वाक्यासाठी असते, पण ते डॉट आहे ते युनिटसाठी नाही आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. किंवा हे असं सुद्धा लिहू शकताय, 20 न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी. बरोबर आहे, असं तुम्ही एक वाक्य लिहू शकताय. तर बघा, 20 न्यूटन ऑफ अ फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी, आणि बॉडी नंतर मी फुल स्टॉप लावलेला. मग तो फुल स्टॉप कोणाचा आहे, तर ह्या वाक्याला आपण फुल स्टॉप लावलेला आहे, पण आपलं युनिट कुठे आहे बघा, 20 न्यूटन. याला इथं फुल स्टॉप लावलेलं काय नाही. हे आहे आपलं ते फोर्थ कन्व्हेन्शन. म्हणजे काय, एखादं जर तुमचं युनिट असेल तर त्याच्या एंडला फुल स्टॉप कधीच द्यायचं नाही, आणि जर तुम्ही दिला, म्हणजे जर एखाद्या न्यूटनने एखाद्या युनिटनं त्या वाक्याचा जर अंत होत असेल, एंड होत असेल, तर त्यावेळेला फुल स्टॉप द्या. पण तो कोणाचा असणार आहे, तर त्या वाक्याचा असणार आहे. पण जर युनिट तुमचं वाक्याचं स्टार्टिंगला किंवा मध्ये कुठं तर आलं तर इथं फुल स्टॉप देण्याची काहीच गरज नाही. हे आपलं होतं ते
फोर्थ कन्व्हेन्शन फुल स्टॉप देण्याची काहीच गरज नाही युनिटच्या एंडला. तर अजून एक आहे बघा फिफ्थ, रेशो ऑफ युनिट्स. इथं काहीतरी मी लिहिलेलं आहे, रेशो ऑफ युनिट्स. याचा अर्थ काय, तर हे ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेला आपण फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीजचं आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले होते, याच्यावर आपण खूप एक्झाम्पल्स बघितले होते ऑब्व्हियसली, त्यामुळे हे तुम्हाला आता खूप इझी जाणार आहे. तर रेशो ऑफ युनिट्स म्हणजे काय बघा, समजा एखादं आपल्याला फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहायचं आहे, म्हणजे समजा कोणता आहे, ॲक्सेलरेशन आहे समजा. हां, ॲक्सेलरेशन आपण कसं लिहितोय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं लिहितो आपण. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी ओव्हर अ गिवन टाइम, असं म्हणजे आपण ॲक्सेलरेशनची डेफिनेशन करतोय. व्हॉट इज ॲक्सेलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी ओव्हर अ टाइम. आता मला याचं समजा SI युनिट कॅल्क्युलेट करायचं, काय याची SI युनिट काय आहे ते मला सांगायचं आहे. तर बघा व्हेलॉसिटीचं SI युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंद, बरोबर आहे. आणि टाईमचं युनिट काय असणार आहे बघा, मीटर पर सेकंद हे व्हेलॉसिटी झालं, आणि टाईमचं काय असणार आहे, सेकंद. म्हणजे तुम्ही असं लिहू शकताय, ॲक्सेलरेशनचं SI युनिट काय असणार आहे, SI युनिट मीटर पर सेकंद असं लिहू शकताय. पण हे लक्षात ठेवा, दोन फिजिकल क्वांटिटीज असेल तर ते अशा रेशोच्या फॉर्ममध्ये लिहायचं नाही. तर ते कसं लिहायचं, तर हे मीटर पर सेकंद इंटू हे S/1 असते, तर जर तुम्ही वर गेला तर 1/S, एकदम बेसिक अल्जेब्रा आहे. किंवा हे जर S आहे ते बॉटमला आणा, S इंटू S म्हणजे काय होणार आहे, S² होणार आहे. त्यामुळे ते कसं होणार आहे बघा, मीटर S². हे तुम्ही असं लिहू शकताय, हे असं कधीच लिहायचं नाही. म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीचा रेशो म्हणजे मीटर पर सेकंद असं कधी लिहायचं नाही. तर याच्याऐवजी काय लिहायचं, हे मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहा, किंवा सिम्पली मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहा, काहीही तुम्ही चालते. त्यामुळं एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये जर तुमचे दोन रेशोज वगैरे किंवा मल्टिपल रेशोज असतील तर ते रेशोचा रेशो कधी लिहायचा नाही. म्हणजे न्यूमरेटरला एक रेशो आणि डिनॉमिनेटरला एक रेशो असं कधीच लिहायचं नाही. तर काय करायचं, मीटर पर सेकंद स्क्वेअर ऑर मीटर \S² असं तुम्ही लिहू शकता. हे तुमचं काय असणार आहे बघा, फिफ्थ कन्व्हेन्शन आहे. हे एका एक्झाम्पलवरून तुम्हाला समजले असेल. समजा समजलं नाही तर अजून एक एक्झाम्पल आपण सांगतो की ज्याच्यावर तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. तर बघा अजून एक एक्झाम्पल आपण ज्याला आपण मास डेन्सिटीचं, मागचा जो पॉईंट, मागच्या लेक्चरचा जो लास्ट पॉईंट होता मास डेन्सिटी, त्याच्याबद्दलचं आपण एक SI युनिट तयार करूया. तर डेन्सिटी किंवा जस्ट मास डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करतोय बघा, मास डेन्सिटी तर काय असणार आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे मास डेन्सिटी ज्याला आपण म्हणतोय ते मास अपॉन व्हॉल्यूम. तर मासचं SI युनिट काय असणार आहे, तर किलोग्रॅम आहे. ओके, आणि व्हॉल्यूमचं काय असणार आहे, तर मीटर क्यूब असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही असं लिहू शकताय बघा. आता इथं कोणता रेशो आहे काय, नाही. डिनॉमिनेटरला काही रेशो आहे काय, नाही. त्यामुळे ते असं लिहू शकताय, किंवा और तुम्ही ते कसं लिहू शकताय, किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं लिहू शकताय. म्हणजे याच्यात बघा कोणताही रेशो नव्हता. न्यूमरेटरला एक फिजिकल क्वांटिटी आहे, डिनॉमिनेटरला एक फिजिकल क्वांटिटी आहे, आणि त्या कोणत्याही रेशोच्या फॉर्ममध्ये नाही आहेत. हे सगळ्यात चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही ते असं लिहू शकताय, किंवा किलोग्रॅम पर मीटर क्यूब असंही लिहू शकताय. त्यामुळं तुम्हाला कसं वाटतंय योग्य, हे यूज करा किंवा हे यूज करा, काही प्रेफर करा, पण असं यूज करू नका. म्हणजे ही तुम्ही मेथड, हे जे असं लिहिणं आहे, न्यूमरेटरला एक रेशो आहे आणि डिनॉमिनेटरला रेशो आहे. रेशो ऑफ रेशो कधीच लिहायचं नाही. रेशो आहे आणि त्याचा परत आपण रेशो घ्यायला, ते असे फिजिकल क्वांटिटीजचे जे युनिट्स आहेत ते कधीच लिहिण्याचा प्रयत्न करू नका. ते अवॉइड करा नेहमी. ओके, तर हे आपलं काय असणार आहे बघा, रेशो ऑफ युनिट्स, हे नेहमी अवॉइड करा. नेक्स्ट काय बघा, कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स. कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स. आता बघा कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स हे नेहमी अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याच्यासाठी एक कन्व्हेन्शन आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगून ठेवतो. तर कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स म्हणजे काय बघा, जर समजा एखादं फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं काहीतरी आहे, जूल म्हणजे एखादं फक्त कन्सिडर करा, जूल मीटर पर सेकंद स्क्वेअर असं समथिंग एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. ओके, काय आहे, जूल मीटर पर सेकंद स्क्वेअर, जूल इंटू मीटर डिवाइड बाय सेकंद स्क्वेअर असं काहीतरी एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे असं कन्सिडर करा. जस्ट इमॅजिन करा. तर ते तुम्ही लिहिताना कसं लिहिणार बघा, तर ते जूल, कारण एखाद्या पर्सनचं नाव आहे त्यामुळे कॅपिटल J. त्यानंतर काय असणार आहे बघा, मीटर
कारण की ते स्मॉलला लिहिणार, कारण ते एखाद्या पर्सनचं नाव नाही आहे. आणि परत ते कसं लिहिणार आहे, सेकंदचा स्क्वेअर असं तुम्ही लिहिणार आहे. ऑर हे तुम्ही कसं लिहू शकताय, जूल मीटर पर सेकंद स्क्वेअर तुम्ही असं लिहायचं आहे. पण ते असं कधीच लिहायचं नाही. कसं, जूल मीटर पर सेकंदचा स्क्वेअर म्हणजे एक अक्षरात म्हणजे पूर्ण वर्डमध्ये आणि दुसरं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. त्यामुळे कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्समध्ये करताना काय करायचं, सगळे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ठेवायचं, सगळे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ठेवायचं. एक वर्डमध्ये आणि एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, म्हणजे असं कॉम्बिनेशन कधीच करायचं नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. काय तर जूल जर लिहिला तर ते नेहमी युनिटच्या फॉर्मॅटमध्ये लिहा, असं त्याचं पूर्ण नाव नका लिहू एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटचं. समजलं. नाहीतर तुम्ही असं म्हणशीला की जूल असं लिहूया आणि परत मीटर परत असं लिहूया आणि परत सेकंदचा स्क्वेअर असं लिहूया, म्हणजे हे सुद्धा इनकन्व्हिनियंट आहे. त्यामुळे सगळेजण लिहिताना सगळे सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहायचे. एक सिम्बॉल, एक वर्ड, परत एक सिम्बॉल, असं एखादं युनिट लिहिण्याचा प्रयत्न करू नका. ते नेहमी अवॉइड करा. हे याच्याबद्दल आपलं जे 6 जे आपलं कन्व्हेन्शन होतं ते याबद्दल होतं. तर नेक्स्ट आहे बघा 7वं काय आहे, तर स्पेस ऑर हायपन ज्याला म्हणलेलं आहे. स्पेस ऑर हायपन. स्पेस ऑर हायपन म्हणजे काय, स्पेस म्हणजे काय तर 2 युनिटच्या मध्ये स्पेस देत जावा. म्हणजे काय, तर समजा ह्याच एक्झाम्पलमध्ये बघा, हे असं लिहिणं चुकीचं आहे, त्यामुळे हे मी खोडून टाकतो. ते तुम्ही असं लिहू शकता किंवा असं लिहू शकताय. मग बघा आता इथं बघा 2 क्वांटिटीज आहेत. तर एकमेकांना असं अलगत लिहायचं नाही, एकदम एकमेकांना चिटकून लिहायचं नाही. तर त्या दोघांच्या मध्ये थोडासा स्पेस ठेवायचा. स्पेस किंवा हायपन म्हणजे काय, तर खाली अंडरस्कोर, ज्याला हायपन म्हणजे काय, हायपन म्हणजे ब्लँक स्पेस. ब्लँक स्पेस नेहमी ठेवत जा. त्यामुळे 2 फिजिकल क्वांटिटीज जर मल्टिप्लिकेशन असलं, 2 फिजिकल क्वांटिटीज जर मल्टिप्लिकेशन असलं तर जे समथिंग स्पेस आणि एम लिहायचं, हे एकदम जेला लागून एम लिहायचं नाही. जेला लागून एम लिहायचं नाही, नाहीतर हे एकदम कंबाईन आहेत असं होते. याचा अर्थ काय, हे जे एक सेपरेट आहे आणि एम एक्स सेपरेट आहे, याचा अर्थ हा होते. समजलं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जे सेपरेट एम सेपरेट याचा अर्थ असा होतोय, पण जे इंटू एम लिहिला तर ते दोन्ही कंबाईन आहेत असा अर्थ होतोय. त्यामुळे हे नेहमी डोक्यात ठेवा की एखाद्या युनिटमध्ये जर असं मल्टिपल फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स असतील तर मल्टिप्लिकेशनमध्ये हायपन ठेवत जा. हायपन म्हणजे स्पेस ठेवत जा. स्पेस म्हणा किंवा त्याला हायपन एक्स्ट्राचा स्पेस ठेवत जावा, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळं दिलेली फिजिकल क्वांटिटी ही कशी लिहायची बघा आता, जे इंटू एम म्हणजे जे एम हे असं न लिहिता जे मध्ये थोडासा स्पेस ठेवत जा, एम पर सेकंद स्क्वेअर. ऑर हे तुम्ही कसं लिहू शकताय, जे एम पर सेकंद स्क्वेअर असं लिहू शकताय. ऑर जे एम एस रेस टू -2 असंही लिहू शकताय. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटते ते लिहू शकताय. म्हणजे जे इंटू एम बाय एस स्क्वेअर, दोघांच्या मध्ये एक स्पेस आहे, इथं स्पेस आहे, ह्या दोघांच्या मध्ये स्पेस आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये एक स्पेस आहे. नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे स्पेस किंवा हायपनचा यूज करत जावा. यूज स्पेस ऑर हायपन व्हेन इट इज नेसेसरी. ज्यावेळेला आपल्याला गरज वाटते त्यावेळेला तुम्ही हे जे हायपन किंवा स्पेस ज्याला म्हणलेलं आहे, स्पेस म्हणजे मध्ये थोडीशी जागा तुम्ही रिकामी ठेवत जावा, त्याचा तुम्ही वापर करत जावा. हे आपलं 7th कन्व्हेन्शन आहे. 7th कन्व्हेन्शन आहे. काय तर एकदम सिंपल आहे. जर 2 फिजिकल क्वांटिटीज जर एकमेकांना लागून असेल, एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये 2 फिजिकल क्वांटिटी ऑलरेडी असतील, म्हणजे इथं कसं जूल इंटू मीटर आहे, तर ह्या दोघांच्यामध्ये थोडंसं स्पेस ठेवत जा. म्हणजे तुम्ही ते असं लिहू शकताय, असं लिहा किंवा असं लिहा, काही यातल्या कोणत्याही मेथडनं लिहिला तरी चालते. पण मोस्टली तुम्ही जर सिलेबस रेफरन्स बुक जर बघितला तर तुम्हाला सगळे युनिट्स हे असे लिहिलेले दिसतात. काही ठिकाणी हे असे सुद्धा असतात आणि काही रेअरली एकदम असं असतात. त्यामुळे मोस्टली हे आपण असं करतोय, कारण पण हे तिन्ही चालू शकतात, हे लक्षात ठेवा. तिन्हीच्या तिन्ही चालू शकतात. आणि लास्ट जे आपलं कन्व्हेन्शन आपण ॲडॉप्ट केलेलं आहे त्याचं नाव काय बघा, प्रेफिक्सेस म्हणून जस्ट मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, प्रेफिक्सेस म्हणजे काय, यूज ऑफ प्रेफिक्स म्हणजे काय, प्रेफिक्स म्हणजे काय, तर याचा अर्थ पहिला बघूया. प्रेफिक्स म्हणजे काय. जर एखादी फिजिकल क्वांटिटी अशी आहे की ती खूप मोठी आहे, म्हणजे समजा अशी काहीतरी आहे, म्हणजे पृथ्वीची समजा तुम्ही रेडियस मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला दिलेलं आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असते, 9.1 × 10⁻³ किलोग्रॅम. ओके, ते खूप
कमी असते. किंवा जर तुम्ही एखादं मेमरी कार्ड घेऊन गेलेलं आहे, एकदम सिम्पल डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला इझिली होऊन जाईल. तर एखादं मेमरी कार्ड दिलेलं आहे आणि ते मेमरी कार्डची साईज समजा 5 MB आहे. 5 MBचं मेमरी कार्ड आहे असं फक्त इमॅजिन करा, इतकं नाही आहे, पण एखादं कन्सिडर करा की 5 MBचं आहे. म्हणजे त्याची साईज जी आहे ती तुम्हाला अशी काहीतरी दिलेलं आहे. एखाद्या मेमरी कार्डची साईज तुम्हाला ही अशी दिलेली आहे. काय दिलेलं आहे? हे बघा, तुम्ही जर बघितला तर हे 50 लाख बाईट 50 लाख बाईट्स इतकं त्याची मेमरी असणार आहे एखाद्या मेमरी कार्डची. मग हे प्रत्येक वेळेला एवढे मोठे अमाऊंट ऑफ जे तुमचे न्यूमरिकल ऑब्झर्वेशन्स आहेत हे लिहिणे म्हणजे इनकन्व्हिनियंट होते. मग त्याच्यासाठी प्रेफिक्सेसचा यूज करायचा. मग कसं करू शकतो बघा, हे नेहमी 10च्या पॉवरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. मग हे जर तुम्ही 10च्या पॉवरमध्ये लिहिला तर 10च्या पॉवर म्हणजे काय, तर याच्यावर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6. तर हे तुम्ही असं लिहू शकता 5 गुणुले 10⁻⁶ बाईट. आता बघा, हे जे मोठं तुम्ही जे ऑब्झर्वेशन बघितला होता त्याला आपण एकदम रिड्यूस केलेला आहे आणि ते 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता बघा 10⁶ बाईट 10⁶ आहे. ह्याला मी काहीतरी डिफाईन करणार आहे आणि त्याला मी म्हणतो M, कॅपिटल M फॉर काय? मेगा. आणि हे आहे ॲक्च्युली प्रेफिक्सेस. प्रेफिक्सेस म्हणजे काय? 10चे एखादं घात असेल तर त्यासाठी समथिंग आपण एक त्याला सिम्बॉल किंवा त्याला एक नोटेशन दिलेलं आहे, त्याला आपण प्रेफिक्स म्हणतोय. आणि त्या प्रेफिक्सचा यूज करायचा ज्या वेळेला त्यांची गरज वाटते त्यावेळेला. तर कोणते कोणते प्रेफिक्सेस आहेत हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हे आता आपण लिहू शकतोय. आणि बाईटसाठी आपण B कॅपिटल लिहितोय, बरोबर आहे. बाईट हे आपण असं लिहितोय आणि ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे असं लिहितोय. त्यामुळे 5 MB आपण असं लिहिणार आहे. 5 MB म्हणजे काय? 50 लाख बाईट. पण ते आपण कसं लिहिते? 5 × 10⁶ बाईट. तुम्ही ते स्टार्टिंगपासून जर तुम्ही बाईटच्या जर युनिटमध्ये लिहिला तर कॅपिटल B लिहा, चालेल, काही फरक पडत नाही. आपण सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहा, कारण आपण कन्व्हेन्शन्स बघाले त्यात काय म्हणले? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा. ओके, त्यामुळे B लिहिलं आणि परत MB लिहिलं. समजलं? ओके, हे लक्षात ठेवा. आता समजा काय तुम्हाला लिहायचं आहे, जर पृथ्वीची रेडियस तुम्हाला कॅल्क्युलेट करून एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेली आहे, ती 6400 किलोमीटर आहे. किलोमीटर आहे असं, म्हणजे तुम्हाला जर मीटरमध्ये सांगितलं असेल तर ती तुमची कशी असणार आहे बघा? 6400 मीटर अशी तुम्हाला अर्थची रेडियस सांगितलेली आहे. अर्थची रेडियस सांगितलेली आहे. मग ते तुम्ही कसं लिहू शकताय बघा? तर हे जर बघितलं तर 64 लाख मीटर इतकी पृथ्वीची त्रिज्या आहे, रेडियस आहे. मग जर ते तुम्हाला अशा कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर त्यासाठी सफिक्सेस आहेतच. मग तुम्ही काय लिहू शकताय बघा? तर हे तुम्ही असं लिहू शकता 1 2 3 आणि 10⁻³ ला आपण काय वापरतोय? किलो वापरतोय, म्हणजे K वापरतोय. त्यामुळे याच्याऐवजी मी 10⁻³ वापरू शकतोय. त्यामुळे हे मी कसं लिहू शकतोय बघा? 6400 गुणुले 10⁻³ मीटर, बरोबर आहे. 10⁻³ मीटर. आणि 10⁻³ याच्यासाठी कोणतं प्रेफिक्सेस आपण यूज केलेलं आहे? स्मॉल K, ज्याला आपण किलो म्हणतोय. तर याच्यासाठी आपण K वापरणार आहे. त्यामुळं 6400 km. मग km म्हणायचं नाही तर ते किलोमीटर म्हणायचं. त्यामुळे तर आपलं रिडिंग कसं लिहू शकतो आपण? 6400 किलोमीटर. समजलं? तर बघा, जिथं जिथं तुम्हाला प्रेफिक्सेस वापरणं योग्य वाटते त्यावेळेला प्रेफिक्सेस वापरायचेच. कधी वापरायचे आणि कधी वापरायचे नाही हे सुद्धा आता तुम्हाला मी सांगून जाईल. पण हे आता 10⁻6 ला M का म्हणलं, परत 10⁻³ ला K का म्हणलं हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे प्रेफिक्सेस आहेत ते आता थोडेसे आपण बघून घेऊया. जर तुम्ही कपॅसिटर बघितला असेल, कपॅसिटर राहू दे, तुम्हाला जास्त कपॅसिटर कधी संपर्कात आलेलं नसेल. पण जर तुम्ही एखाद्या रेडिओ चॅनल बघताय बघा, एखादा रेडिओ चॅनल तुम्ही रेडिओवर ट्यून करताय आणि ट्यून केल्यानंतर काय होते बघा? 94.3 FM म्हणताय तुम्ही. FM बरोबर, 94.3 मेगाहर्ट्स. मेगाहर्ट्स म्हणजे काय? तर M म्हणजे काय असणार आहे? तर ते 10⁻6 म्हणजे फ्रिक्वेन्सी तुम्ही डिफाईन करताना जर म्हणजे 94.3 हे जर एखाद्या चॅनलचं जर फ्रिक्वेन्सी असेल तर ती तुम्ही ॲक्च्युली अशी असते 94.3 मेगाहर्ट्स. ओके, याचा अर्थ काय असतोय? 94.3 गुणुले 10⁻⁷ हर्ट्स
इतकी फ्रिक्वेन्सी असते त्या रेडिओ स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजची. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कोणतं एखादं रेडिओ चॅनल ट्यून करा, त्याच्यावर त्यांची फ्रिक्वेन्सी ही नेहमी सांगत असतात आणि त्या रेडिओच्या चॅनलला सुद्धा त्या फ्रिक्वेन्सीचं नाव अटॅचच असते. 94.3 टोमॅटो FM, 98 पॉईंट समथिंग मिरची, 104.3 सांगली केंद्र किंवा कोल्हापूर केंद्र असं काहीतरी आहे. त्याचा अर्थ काय असतो? मेगा हर्ट्स. एम फॉर प्रेफिक्सेस. प्रेफिक्सेस आपण कशाला यूज करतोय असं तुम्ही म्हणणार नाही. 94.3 गुणिले 10⁻⁷ हर्ट्स असं आपलं चॅनल आहे असं आपण कधीच म्हणणार नाही. त्यामुळे ते कसं म्हणतात तर 10⁻⁷ त्यांनी प्रेफिक्सेस एम मेगा हर्ट्स हे आपण प्रेफिक्स आपण यूज केलेले आहेत. तर कोणते कोणते प्रेफिक्सेस आहेत हे आता आपण थोडेसे बघून घेऊया. आणि हे प्रेफिक्सेस कधीच विसरू नका. कधी म्हणजे कधीच विसरू नका, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे 10⁻⁶ ला एम का म्हणायचं, 10⁻³ ला के का म्हणायचं, परत 10⁻⁹ ला जी का म्हणायचं. गिगाबाईट तुम्ही 1 GB म्हणताय ना, जी फॉर 10⁻⁹ असते. त्यामुळे हे कुठं कशाला काय म्हणायचं तर हे आता मी तुम्हाला सांगून ठेवतो आणि थोडीशी त्याची ट्रिक पण आहे तर ते तुम्हाला सांगून ठेवतो. तर आपण वेगवेगळे प्रेफिक्सेस आता बघायला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आपण इथं प्रेफिक्सेस लिहूया, त्यांचे करस्पॉन्डिंग सिम्बॉल आणि 10चा कोणता घात असणार आहे ते आपण इथं बघायचं आहे. तर हे त्याच्या आधी तुम्हाला हे कन्व्हेन्शन सांगतो. तर कन्व्हेन्शन काय बघा, तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कोणतं युनिट लिहिणं गरजेचं असते. सिम्बॉल म्हणजे प्रत्येक युनिट हे त्याच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. मीटरसाठी स्मॉल एम. ओके. कॅपिटल लेटरचा नेहमी वापर करायचा. एखाद्या युनिटला जर एखाद्या पर्सनचं नाव दिलं असेल तर ते नेहमी कॅपिटलनं स्टार्ट करायचं. म्हणजे 20 न्यूटन तर ते न्यूटन NEWTON असं लिहायचं नाही, तर 20 कॅपिटल N. कारण न्यूटन हे पर्सनचं नाव आहे. त्यामुळं एखाद्या पर्सनचं नाव असेल तर ते कॅपिटल N आणि ते सिम्बॉलमध्ये लिहायचं. प्युरल फॉर्मचा वापर करायचा नाही. म्हणजे युनिटच्या लास्टला ॲपोस्ट्रॉफी मारून S लिहिण्याचा कधीच प्रयत्न करू नका. आणि परत युनिटच्या एंडला तुम्ही फुलस्टॉप सुद्धा कधी द्यायचा नाही. त्यानंतर रेशो ऑफ युनिट्स म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या SI युनिटमध्ये जर 2 क्वांटिटीचा रेशो असेल, रेशो न्यूमरेटरला सुद्धा आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा आहे, रेशो डिवाइड बाय रेशो कधीच लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही. कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स म्हणजे एखादं युनिट लिहिताना एक पूर्ण अक्षरात आणि दुसरं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तसं लिहिण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सगळे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असले पाहिजेत. स्पेस ऑर हायपन जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीजमध्ये मल्टिप्लिकेशन आहे 2 फिजिकल क्वांटिटीचं, ओके, तर त्या दोघांच्यामध्ये एक एम्प्टी स्पेस किंवा हायपन ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रेफिक्सेस म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्हाला गरजेचं वाटते त्यावेळेला एखाद्या रिडिंगमध्ये तुम्ही प्रेफिक्सेसचा यूज केलाच पाहिजे किंवा करा. हे आपलं कन्व्हेन्शन आहे. तर कोणते कोणते प्रेफिक्सेस आहेत ते आता आपण बघून घेऊया. एकदम सिंपल आहेत. तर कोणता आहे बघा, आपण 10⁻18 पासून स्टार्ट करूया आणि 10⁻⁻80 पर्यंत आपण जाऊया. इतकं सफिशियंट आहेत. त्यामुळं प्रेफिक्सेसची मी नावं लिहिणार आहे. प्रेफिक्सेस, त्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग 10ची पॉवर, आणि त्यांचं सिम्बॉल. ओके, त्यांचं सिम्बॉल हे असं लिहिणार आहे. तर पहिला असणार आहे झा, पेटा, टेरा, गीगा, मेगा, किलो. झा, पेटा, टेरा, गीगा, मेगा, किलो, हेक्टर, डेका, डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेम्टो, ॲट्टो. म्हणजे 10चा 18वा घात ते 10चा वजा 18वा घात इथंपर्यंत आपल्याला सगळ्या हे प्रिफिक्सेस असणार आहेत. त्यामुळे झा, पेटा, टेरा, गिगा, मेगा, किलो, हेक्टा, झा, पेटा, टेरा, गिगा, मेगा, किलो, हेक्टो, डेका, डेसी. इथं डेसी पर्यंत लिहूया आणि बाकीचे राहिलेले आपण त्या एंडला लिहूया कारण ते खूप मोठी रेंज असल्यामुळं. तर 10ची पॉवर किती असणार आहे, झा म्हणजे 10चा 18वा घात. ओके, हे लक्षात ठेवा. प्लस 18 म्हणजे +18 म्हणजे काय असणार आहे, तर ॲक्च्युली हे 10चा 18वा घात. ह्याच्यासाठी आपण झा हे आपण प्रेफिक्सेस यूज करणार आणि त्याच्यासाठी आपण एक्स नावाचं आपण सिम्बॉल यूज करतोय. पेटा म्हणलं तर 15वा घात म्हणजे काय, ह्याच्यातून 3 वजा करायचं. तर हे कसं लिहू शकता, तर 10चा 15वा घात असेल एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये तर त्यासाठी आपण काय लिहिणार आहे, पेटा म्हणजे कॅपिटल P असं लिहिणार आहे. टेरा असेल म्हणजे काय, तर 10चा 12वा घात
10चा 12वा घात असणार आहे, तर त्याला आपण पेटा हे सफिक्स यूज करणार आहोत. 10चा 12वा घात. टेरासाठी आपण जे सिम्बॉल आहे ते कॅपिटल टी असणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला असेल. 18 15 हे 15 आहे, 18 15 12. आता काय येणार आहे बघा, प्रत्येक वेळेला 3 न रिड्यूस करत जात होतं पण. हां, हे कन्व्हेन्शन आहे, हे कुठलं मॅथमॅटिक्स नाही आहे. म्हणजे 10 नंतर डायरेक्ट 15च का घेतलं, 16ला आपण पेटा म्हणलं तर चाललं नसतं काय, चाललं असतं की, पण हे सगळ्यांनी मिळून एक कन्व्हेन्शन ठरवलेलं आहे. त्यामुळे त्याला चॅलेंज नाही. त्यामुळं 18 15 12 त्यानंतर किती येणार आहे तर बघा 9 नंतर किती येणार आहे 6, त्यानंतर 3 नंतर डायरेक्ट 0ला जायचं नाही, त्याला काय होणार आहे 2 1 आणि इथं DCला -1 असणार आहे. त्यावेळेला मी ते पुढचं तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळे 18 10चा 18वा घात. त्यामुळे गिगाला बघा किती असणार आहे 10चा 9वा घात. गिगाला आपण G म्हणतोय. आपण तुम्ही 4 GB रॅम आहे असं जर म्हणत असतील, 4 GB रॅम एखाद्या 4 GB रॅम, तर याचा अर्थ काय असणार आहे 4 G फॉर काय असणार आहे गिगा. आणि ते गिगा कशासाठी सफिक्स आहे 10चा 9वा घात. 4 गुणिले 10चा 9वा घात बाईट इतकी तुमची मेमरी स्टोअर करण्याची कपॅसिटी आहे तुमच्या मोबाईलची किंवा जे ॲप्लिकेशन तुमची रन करताय त्याची. त्यामुळं तुम्ही एखादं जर ऑब्झर्वेशन असेल 4 × 10⁹ बाईट असं लिहिण्यापेक्षा याच्यासाठी 10चा 9वा घातासाठी आपल्याकडे प्रेफिक्सेस अवेलेबल आहे. कुठलं G, तर ह्याचा तुम्ही वापर करा, नेहमी लक्षात ठेवा. तर नेक्स्ट कोणता आहे बघा मेगा. मेगा म्हणजे काय तर 10चा 6वा घात. 10चा 6वा घात त्याला आपण कॅपिटल M म्हणतोय. जर एखाद्या तुम्ही मोबाईलमध्ये जर एखादा इमेज क्लिक केला तर त्याची फाईलची साईज बघितला असलं तर 10 MB 5 MB वगैरे असते. 5 MBचा अर्थ काय असणार आहे 5 गुणिले M म्हणजे काय मेगा. मेगा म्हणजे किती 10चा 6वा घात. 10चा 6वा घात बाईट इतकी तुमची त्या फाईलची साईज असणार आहे. म्हणजे इतकी तुमची मेमरी कंझ्युम झालेली असणार आहे ती फाईल स्टोअर करण्यासाठी तुमच्या मेमरी कार्डची किंवा फोनची. त्यामुळे 5 MB म्हणजे काय 5 × 10⁶ बाईट, हे लक्षात ठेवा. आता किलो बघा, जे मगाशी पण रेडियस ऑफ अर्थ म्हणलं होतं 6400 किलोमीटर. किलो म्हणजे काय असणार आहे 10⁻³ त्यामुळं तिसरं म्हणजे काय असणार आहे 10चा 3रा घात. ॲक्च्युली हे असं असणार आहे. हे या साईडला जे लिहिलेले आहेत हे 10च्या पॉवर्स आहेत लक्षात ठेवा. हे नंबर्स नाही आहेत. त्यामुळे 18 लिहिलं तर तो 18 नंबर नाही तर तो 10चा तितका घात आहे. त्यामुळे 3 म्हणजे 10चा 3रा घात असणार आहे. आणि त्याला इथं आपण K. आता इथंपर्यंत सगळे पॉझिटिव्ह जे आपले ऑर्डर्स पॉझिटिव्ह जे इंडायसेस होते +18 15 12 9 6 इथंपर्यंत जे होते इथं सगळ्यांना आपण कॅपिटल लेटर्स वापरले. आता 10⁻³ खाली सगळे स्मॉल लेटर्स यूज करायला स्टार्ट करायचं, हे फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे किलोला कॅपिटल K वापरायचं नाही, किलोला आता स्मॉल K वापरायचं. त्यामुळं तुम्ही जर एखाद्या दुकानात जर काहीतरी आणला 4 किलोग्रामचं समथिंग काहीतरी शुगर घेऊन आला, समजा 4 किलोग्रॅम, बरोबर आहे. तर ते कसं असतं ॲक्च्युली 4 × किलो म्हणजे किती असणार आहे 10⁻³ G फॉर ग्रॅम. म्हणजे 4 गुणिले 10चा 3रा ग्रॅम 10चा 3रा घात ग्रॅम इतकं तुम्ही तो सबस्टन्स तुम्ही विकत घेऊन आलेला असताय. त्यामुळे किलो म्हणजे काय असणार आहे 10⁻³. परत हेक्टोला काय असणार आहे बघा 10⁻² म्हणजे 100. H वापरणार आहे त्याला आपण. डेकाला 10⁻1 10⁻1 म्हणजे 10 असणार आहे, त्याला डेकाला D वापरणार आहे. डेसी म्हणजे 10⁻⁻1 त्याला D वापरणार आहे जस्ट. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळे प्रेफिक्सेस आहेत 18 15 12 9 6 3 2 1 -1. आता निगेटिव्हमध्ये जाताना सेम तसं आता वाढवत जायचं, पण ह्याच टप्प्यानं वाढवत जायचं. म्हणजे -1 झालं, -2 -3 -6 -9 -12 -15 -18. ते मी तुम्हाला सफिक्सेस तिकडे लिहितो. ओके, म्हणजे इथं कितीपर्यंत आलो 10⁻⁻1 पर्यंत आलो. सेम हाच पॅटर्न इकडे सुद्धा आपण आता करूया. कसं आलं बघा 10 पेटा टेरा गिगा मेगा किलो हेक्टो डेका डेसी. आता असणार आहे सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको फेम्टो आणि ॲट्टो. इथंपर्यंत तुम्हाला सफिशियंट आहेत. ह्याच्या पुढं पण असते झेप्टो योक्टो, पण ते काही गरजेचं नाही. 10चा वजा 21वा घातपर्यंत आपण काय एवढं रिडिंग्स घेत नाही. त्यामुळं इथंपर्यंत तुम्हाला सफिशियंट आहे, खूप म्हणजे खूप सफिशियंट आहे. सेंटी म्हणजे बघा इथं किती आलं होतं -1. आता इथं किती असणार आहे -2. इथं असणार आहे -3.
-6 -9 -12 -15 -18. म्हणजे बघा +18 ते +1 परत 1 टू परत -1 टू परत -2 -3 टू -18 इथंपर्यंत आपण सफिक्सेस लिहिलेत. आता -2 म्हणजे काय असणार आहे, तर याचा 10चा वजा दुसरा घात, याचा 10चा वजा तिसरा घात, 10चा वजा 6वा घात, 10चा वजा 9 घात, 10चा वजा 12वा, 10चा वजा 15वा आणि परत 10चा वजा 18वा घात. याच्यासाठी ते तुम्ही ते सफिक्सेस तुम्ही प्रेफिक्सेस यूज करणार आहात. मग त्याचे करस्पॉन्डिंग सिम्बॉल सुद्धा लिहू शकताय. सेंटीमीटरसाठी तुम्ही सी लिहिताय, ओके, सेंटीमीटरसाठी तुम्ही सी लिहिताय. मिलीसाठी तुम्ही एम लिहिताय, मिली. मायक्रोसाठी तुम्ही म्यू लिहिताय, मायक्रोमीटर. हां, जर तुम्ही आता आपल्या तुम्ही न्यूजमध्ये बघितलाच असेल तर कोरोना व्हायरसची साईज तुम्ही म्हणता 100 मायक्रोमीटर असते, 100 मायक्रोमीटर. तर ते ॲक्च्युली काय असणार आहे, तर ते 100 मायक्रोमीटर हे असं लिहितात, मायक्रोमीटर. मग याचा अर्थ काय असणार आहे, तर 100 इंटू मायक्रो बघा किती आहे, 10चा वजा 6वा घात, 10चा वजा 6वा घात मीटर इतकी त्याची साईज असणार आहे त्या कोरोना व्हायरसची. म्हणजे मायक्रो म्हणजे काय, तर ते प्रेफिक्सेस आहे आणि ते कशाचं डिनोट करते, तर 10चा वजा 6वा घात. हे लक्षात ठेवा. तर सेंटी मिली मायक्रो. नॅनो म्हणजे काय, 10⁻⁹. पिकोला स्मॉल पी आहे, लक्षात ठेवा. हे फेमटोला स्मॉल एफ आणि ॲक्टोला स्मॉल ए. म्हणजे जे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे ज्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, +18 +15 +12 9 6 पर्यंत सगळ्यांना कॅपिटल सिम्बॉल्स यूज केलेले आहेत. पण त्याच्या खाली जर बघितलं तर सगळे ते स्मॉल लेटर्सने डिफाईन केलेले आहेत. त्यामुळे हे जे प्रेफिक्सेस आहेत, प्रेफिक्सेस त्यांच्या पॉवर आणि त्यांचे सिम्बॉल हे नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कधीच विसरू नका. कारण तुम्ही जर 12वीचं जर तुम्ही जेईचं प्रॉब्लेम बघितला तर कपॅसिटर तुम्हाला कधी 2 3 4 असं देत नाहीत, तर 2 नॅनोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड असं देतात. जर तुम्हाला कपॅसिटर 6 मायक्रोफॅरेडचा दिला असेल तर त्याचा अर्थ काय असतोय, 6 मायक्रोफॅरेड. तर तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेले असतात 6 आणि मायक्रोसाठी काय बघा प्रेफिक्स 10⁻⁶ फॅरेड. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळं मायक्रो म्हणजे 10⁻⁶ हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याला तुम्हाला ते सांगितलेलं नसणार आहे. नॅनो म्हणलं तर 10⁻³ हे तोंडपाठ झालंच पाहिजे. त्यामुळे हा जो पूर्ण चार्ट आहे, झा पेटा टेरा गिगा मेगा हेक्टो किलो डेका डीसी सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको फेमटो ॲक्टो. आणि थोडंसं एक 3-4 वेळा तुम्ही म्हणून बघितला तर तुम्हाला त्याचे पाठ होतील. आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं बघा, एक लक्षात ठेवायचं, मायक्रो 10⁻⁶ लक्षात ठेवायचं आणि किलो 10⁻+3. हे जर 2 लक्षात ठेवला किंवा 10⁻+6 जरी लक्षात ठेवला तरी बास आहे. 10⁻6 हे 2 फक्त लक्षात ठेवायचं. -6ला मायक्रो असतोय आणि +6ला काय असते, मेगा असते. मेगा. त्यामुळे मेगाच्या पुढे कोण असते, गिगा असते. त्यामुळे +6 मध्ये फक्त 3 ॲड करायचं, 9 तयार होते. असं लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेला एक चार्ट तयार करशील आणि ते करत बसायचं नाही. ते तुम्हाला कसं वेग वाटते तसं लक्षात ठेवा, पण हा चार्ट नेहमी पाठच करून ठेवा. जर तुम्हाला नॅनो म्हणलं तर 10⁻⁹, पिको म्हणलं तर 10⁻12 माहीतच पाहिजे. तर मग ते तुम्ही कसं लक्षात ठेवताय, तर मायक्रोला -6 लक्षात ठेवायचं, त्याच्या पुढे नॅनो असते -9, त्याच्या पुढे पिको असते -12. ते तुम्ही असं लक्षात ठेवत जा. तर आज आपण काय बघितलं बघा, जे SI युनिट आहेत त्याच्यासाठी कन्व्हेन्शन्स कोणते आपण ॲडॉप्ट केलेले आहेत ते बघितलं आणि लास्टला हे प्रेफिक्सेस आपण बघितलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ 1 मीटर हे आपल्याला बघायचं. म्हणजे स्टँडर्ड डेफिनेशन 1 मीटरची काय आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.